पुढची बातमी पाहूयात। महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा समाजवादी पार्टीने घेतलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला धक्का बसलाय आणि यामुळे महाविकास आघाडीचे नेते हे बॅकफूटवर आलेत, तर सत्ताधाऱ्यांनी यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधण्याची संधी साधली आहे। अबू आझमी यांनी मवियाची साथ सोडायला कारणीभूत ठरले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हिंदुत्वाची भूमिका। 6 डिसेंबरला उबाठाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट केलं। त्या ट्विटच्या बद्दल नाराजी व्यक्त करत अबू आझमी यांनी मवियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। अबू आझमी यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे। आझमी यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सारवासारव सुरू केली आहे, तर आघाडीतल्या बिघाडीवर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधलाय। प्रयत्न केले आणि ते जाणार नाहीत, त्याची काहीतरी सोय करीन। तो विभिन्न आयडियोलॉजीची लोक एकत्रित आली की असंच होणार आहे। आज अबू आझमींचं झालंय, आणखी महाविकास आघाडीची काही लोक लवकरच आपल्याला महायुतीच्या दिशेनं वाटचाल करताना दिसतील। महाविकास आघाडीतल्या धुसफुसीबद्दल विरोधकांनी निशाणा साधण्याची संधी साधून घेतली। महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांना आयकर विभागाकडून मोठा दिलासा मिळालाय। अजित पवारांच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्ता आयकर विभागाने मुक्त केली आहे। विरोधकांनी यावरून अजित पवार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे, तर विरोधकांचे आरोप अजित पवार यांनी मात्र फेटाळून लावले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलासा देणारी एक बातमी सकाळीच समोर आली। 2021 मध्ये बेनामी मालमत्ता प्रकरणात जप्त केलेली अजित पवार यांच्या कुटुंबियांशी संबंधित 1000 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आयकर विभागाने मुक्त केली। दिल्लीतल्या बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपीलीय न्यायालयानं हा निर्णय दिलाय। यानंतर अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांनाही दिलासा मिळालाय। दरम्यान हा दिलासा मिळाल्यानं राजकारण मात्र तापलंय। ते पूर्वी अस्वच्छ घरात होते, आता स्वच्छ घरात गेले। त्यामुळे म्हणजे भारताचं स्वच्छता अभियान राबवण्यामध्ये ते यशस्वी झाले। अतिशय दोषी असतो, भ्रष्टाचारी असतो, तर कपातीच्यांनी माझ्यावर कामच केलं नसतं, मला ही पदच मिळाली नसती। अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्यावरच्या आरोपांचं काय झालं असा प्रश्न विरोधक करतात, तर विरोधकांच्या आरोपांमुळे संपत्ती, सत्ता आणि क्लीन चिट यावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण अधिक रंगताना पाहायला मिळत आहे। आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। गेल्या 5 वर्षात चंद्रपूरसह देशातील 60 जिल्हे नक्षलमुक्त केल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलंय। आज घडीला एकूण 38 जिल्हे नक्षलग्रस्त असून तेही लवकरच नक्षलमुक्त होतील असा दावा देखील गृह मंत्रालयानं केलाय। नाताळची लगबग सुरू होताच कोकण रेल्वे देखील सज्ज झाली आहे। या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जात आहेत। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी विशेष द्विसाप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय। शक्तीपीठ महामार्ग निर्मितीच्या निर्णयाला कृती समितीनं विरोध केलाय। फडणवीस सरकारनं शक्तीपीठ महामार्ग निर्मितीचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आलाय। जळगाव महापालिकेच्या थकबाकीदारांसाठी दरवर्षी लागू होत असलेली अभय योजना यंदा लागू करण्यास आयुक्तांनी स्पष्ट निकार दिलाय। त्यामुळे कोणत्याही थकबाकीदाराला अभय मिळणार नाही। राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन 1 महिना संपला तरी देखील राज्यातील गाळप हंगाम अजूनही पूर्ण क्षमतेनं सुरू झालेला नाहीये। जवळपास 50 पेक्षा जास्त कारखान्यांनी गाळप सुरू केलेलं नाही। अंबरनाथ तालुक्यात भटक्या कुत्र्यांमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। यानंतर आता पालिका ॲक्शन मोडवर आली असून शहरातील भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे। चिक्की नगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्यातच चिक्की शिल्पाची दुरवस्था झाली होती। याबाबत काही सजग नागरिकांनी न्यूज 18 लोकमतशी संपर्क साधून तक्रार केली होती। दरम्यान न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवताच नगर परिषदेनं या चिक्की शिल्पाची दुरुस्ती करून रंगरंगोटी केली। जळगावमधील सावदा इथल्या खंडेराव मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त यात्रोत्सव साजरा झाला। यावेळी तळी भरण्यात आली आणि यानंतर गावात 12 गाड्या ओढण्यात आल्या। डेंग्यू मलेरियाची साथ पसरू नये यासाठी पालिकेनं विशेष मोहीम सुरू केली आहे। एकाच दिवशी 26 ठिकाणी पालिकेच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यात 11,155 नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील समुद्र किनारी डॉल्फिनचं पर्यटकांना दर्शन होतंय। हर्णे इथल्या सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ हे डॉल्फिन पाहायला मिळतात। हे डॉल्फिन पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं इथे पर्यटक गर्दी करतायत। नाशिककरांची आता उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे। नाशिकला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण तब्बल 96.38% भरलंय, त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळालाय।
बेंगल चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील थंडी गायब झाली आहे. परिणामी त्याचा फटका बसल्यानं आंब्याला मोहर येण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय होतोय. सध्या राज्यात कापसाची आवक वाढली आहे. जवळपास 38,581 क्विंटल कापसाची आवक झाली आहे. यात मध्यम, स्टेपल आणि सर्वसाधारण कापसाची सर्वाधिक आवक झाली असून कापसाला 6 ते 7 हजारांचा दर मिळतोय. राज्यात 2024-25 मध्ये एकूण मक्याचं उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत 13.87% वाढ होण्याचा अंदाज आहे. तर यात अजूनही वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.